अकॅडमी जॉईन करायची होती, म्हणून मला तो मला बोलला की मला भेट, तुला मी पैसे देतो म्हणून. आणि मला तो बोईसरला घेऊन गेला. बोईसरला घेऊन गेल्यावर त्यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध केले आणि मी त्याला बोलले मला घरी नेऊन सोड. मग त्यांनी मला अर्ध्या रस्त्यात सोडलं आणि त्याने मला एक कॅडबरी घेऊन दिली, एक बिस्लेरी घेऊन दिली, एक थम्सअप घेऊन दिलं. एका इकोत मला त्यांनी बसवून दिलं. इकोत बसल्यानंतर मी ते थोडं सर्व खाल्ले, थंडा पेले, पाणी पेले, अजून कॅडबरीसुद्धा खाल्ली. त्याच्यानंतर मला माझे डोळे एकदम मिटले. मग मी झोपले आणि झोपल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी जिथे बायांची विक्री करतात त्या ठिकाणावर होते. वेश्या व्यवसायाचा धंदा करतात तिथं मी होते. माझे डोळे उघडल्यानंतर मी आजूबाजूला बघितलं की मी कुठं आले, म्हणून मी विचारात पडले की हे मी कुठं आले. मग मला थोडं समजलं तिथलं की मी कोणत्या तरी वाईट मार्गाला आलेली आहे असं. मग मी तिथल्या बायांना विचारले हे काय आहे असं तसं. मग त्या मला बोलल्या की आता तुला इथंच राहायचं आहे असं तसं. मग मी रडायला लागले की मला इथं नाही राहायचं, मला घरी जायचं आहे असं तसं, म्हणून त्यांनी मला मारहाण केली. त्याच्यानंतर मी तिथं 2 महिने राहिली आणि तिथून माझी विक्री केली एका माणसाने आणि तो मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने माझ्यासोबत बळजबरीने लग्न केलं. मी त्यांच्या घरून पळण्याचा प्रयत्न केला, पण मला नाशिक येथे त्याने पकडला आणि तो मला परत घेऊन गेला. घरी घेऊन गेल्यानंतर त्याने मला मारहाण केली. तरी पण मी प्रयत्न केलाच होता की मला घरी जायचंच, मला इथं नाही राहायचं. मी खूप प्रयत्न केला आणि एक दिवशी मी रडायचे की मला घरी जायचंय. मला बोलायचे तू असं का करते, असं पळून का जाते. मग मी बोलायचे मला घरी जायचंय, मला जायचंच आहे. मग ते मला बोलले की जा, पण तुला पोरं झाल्यानंतर जा तू, असं मला बोलले ते. त्याच्यानंतर एक दिवशी घरी कोणच नव्हतं. मग मी तिथून पळून आले. पळून आल्यानंतर मला अर्ध्या रस्त्यात एक टेम्पो भेटली. मी टेम्पोला बसले आणि अकोल्यात पोहोचले. मग तिथून पण मी थोडं चालून अकोल्याच्या बसस्टँडवर गेले. अकोल्याच्या बसस्टँडवर गेल्यानंतर मला सिन्नर बस भेटली. सिन्नर बसमध्ये मी बसल्यानंतर सिन्नरला जाऊन उतरल्यावर मला जव्हार डहाणू बस भेटली. मी जव्हारला उतरले. जव्हारवरून मला पालघर बस भेटली. मग मी माझ्या घरी आले. वेड्यावानी म्हणजे जेवायचा ठिकाण नाही. विक्रमगडला मला टाकून जात. मी विक्रमगडला बेलकर साहेब मला सांगत बोलायचं नाही. तुमच्या पोरीचा नाही बोलते, पुरावा नाही, तुम्ही मी गपचूप राहायचो. का पोरी माझी मारली जातील असं माझी मनाला भीती गेली. आम्ही लढायचो इकडं तिकडं, आम्ही वेड्यावानी फिरायचो. कोणी आम्हाला साथ नाही, कोणीच साथ नाही आम्हाला द्यायचं, पोलीस पण नाही. आम्ही घरी अजून दार लावून गप्प बसायचो. जेवायचं ठिकाण राहायचं आमचं. नाही दुसरीवरून का देवागुरूचा शैलेश पुरायचा मला ना पोलीस घाबरवायची, त्याचे का बंदकी आहे, तलवारी आहेत सगळं. तो माणसा पाठवतो. माझे ताई बरोबर असा प्रकार घडला आहे तर बेलकर साहेबांवर पहिली कारवाई झाली पाहिजे ना दुसरी कारवाई. शैलेशला डायरेक्ट आतमध्ये टाकला पाहिजे. ओढा सगळा झाला असून तरी बेलकर साहेब शैलेशला अंगाखाल घाल. शैलेशला अधोगार सांगा त्या बंदकी हा त्याच्या घरी जाऊन मी ये असा तसा ना. आता ओढा या प्रकरण या झाला तरी बेलकर साहेब त्यावर काही कारवाई करत नाही. आमच्या गरिबांना आज आदिवासी पोरी तिकडं त्याही नेली ना मारून बिरून टाकतात. आम्हाला त्यांचा काहीच नाही पता चालता. माझी ताई आज आली तरी बेलकर साहेब त्यावर काही कारवाई करत नाही. बेलकर साहेबांवर पहिली कारवाई झाली पाहिजे.
ते वेळेला आम्ही जाऊ तर बेलकर साहेब आम्हाला काय बोलून देत नाही का, बोलाय नाही का. आदिवासींना असाच तू समजायच, पोलीस झाला असतं काय झालं असं. ऐका आता काय होतंय आपण बघू. तो आपल्या समोरच आहे ना. आता शांत बसा, काही बोलू नका, तिकडे शांत बसा. काय होतं ते बघू. जर ऐका, जर आरोपीला पाठीशी घालण्याचं काम केलं तर आपण काय, आपण ऐका पोलिसांना सुद्धा सहआरोपी बनवून सध्या शांत बसा. दोन मिनिटं बसा.